जे पेशंटला जो रिझल्ट दिलेला आहे, त्यांना काय आजार होता, त्यांना आपण कशासाठी दिलं, आपण ते त्यांच्या मुखातूनच ऐकूया. तर काका, आपलं नाव काय? सुभाष जाधव. आपण कुठं राहता? चिखली जाधववाडी. चिखली जाधववाडी, मुळशी, पुणे. मुळशी, पुणे. तर आपल्याला अमृत ज्यूस देण्याच्या अगोदर काय त्रास होता? त्रास तसं कॅन्सरचा होता, लंग्स कॅन्सर, आणि थोडं डायबिटीस आणि बीपी. डायबिटीज आणि बीपी होता. तर तुम्ही कॅन्सरसाठी आतापर्यंत किती खर्च केला? 25 लाखापर्यंत गेला होतो. 25 लाखापर्यंत खर्च केला. आणि शुगर तुमची किती होती? शुगर त्या टायमाला 200च्या आसपास असायची, आणि हे औषध घेतल्यानंतर आली खाली 200च्या आसपास शुगर होती. तर आता तुमची शुगर किती? आता चेक केली मी, जेवणाच्या आधी 105, जेवल्यानंतर 130, 28-30. म्हणजे आता तुमची शुगर नॉर्मल रेंज लागली. तर बघा मित्रांनो, तर ह्या काकांना आपण अमृत ज्यूस देण्याच्या अगोदर जो त्रास होता, त्यांना लंगचा कॅन्सर होता, शुगर होती आणि बीपी पण होता. त्यांचा आज बीपी पण नॉर्मल झालेला आहे आणि शुगर पण नॉर्मल झालेली आहे. पोटाचे विकार थांबले. पोटाचे विकार पण त्यांचे थांबलेले आहे. आणि डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं? आता तुमच्या जो तुमचा लंगचा कॅन्सर होता त्या संदर्भात काय सांगितलं? त्यांनी सांगितलं, आता जो आमचा डोस होता फुल, तो आम्ही हाफ केलेला आहे आता, म्हणजे अर्धा केला. तर आता तुमच्या नॉर्मल लेवलला तुमची कॅन्सरची पण स्टेज आलेली आहे. तर बघा मित्रांनो, काकांना खूप छान रिझल्ट आलेला आहे. तर आपल्या घरात, नातेवाईकात, संबंधात कुणालाही जर असा प्रॉब्लेम असेल तर अवश्य संपर्क करा. तर बाबा, तुम्ही इतर लोकांना काय सांगशाल? हेच जसं सांगितलं हे सांगणार मी, असंच रिपोर्ट. लोकांना पण तुम्ही ज्यूस घ्यायला हो सांगणार. थँक्यू बाबा, तुम्ही आलात. धन्यवाद. हर रियांश.